महायुती सत्ता पहिल्यांदा आली त्यावेळी हे तुमचं जे ग्रामविकास मंत्री आहे ते गोपीनाथ मुंडे साहेबांना मिळालं होतं. तर त्या पार्श्वभूमीवर तुमच्या कामाला विजन सांगा ना, जिल्ह्यासाठी तुम्ही काय विजन केलं? मुळातच सातारा जिल्ह्याला इतिहास आहे. सातारा जिल्ह्यानं अनेक स्वातंत्र्य सेनानी दिले. यशवंतराव चव्हाण साहेबांनी विचार दिला. त्या विचारांनाच महाराष्ट्र पुढे जातो. आणि महाराष्ट्र पुढे जात असताना आपण सगळेजण बघतो की आम्ही सगळ्यांनीच म्हणजे महाराज असतील, मी असेल किंवा या जिल्ह्यातले सगळेच आणि राज्यातले नेते असतील, चव्हाण साहेबांच्या विचारांना महाराष्ट्राला पुढे घेऊन जायचा प्रयत्न करत असतात. आज जी जबाबदारी भारतीय जनता पक्षानं आदरणीय देवेंद्रजींनी टाकलेली आहे, एक महाराष्ट्राला पुढे घेऊन जात असताना या जिल्ह्याचा विचार करत असताना एक कायम शल्य तुम्हाला, मला आणि सगळ्यांनाच आहे की या ज्या जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्तीचा पाऊस या जिल्ह्यामध्ये पडतो, महाबळेश्वर पट्ट्यामध्ये, या जिल्ह्यामध्ये सगळ्यात कमी पाऊस पडणारा एक दुसरा पट्टा जो मानखटाव आहे, खंडाळ्यापासूनचा, फलटणपासूनचा काही भाग आहे, तेव्हा सगळ्यात कमी पाऊस पडतो. आणि या जिल्ह्यानं अनेक नेत्यांना खूप काही दिलं. आदरणीय पवार साहेबांच्यावर प्रेम केलं, त्यांनाही खूप काही दिलं. एकावेळी सगळेच्या सगळे आमदार पण निवडून दिले असं कळलं नाही तुमचं. तुम्ही फिरून तिथंच काय संघर्ष आहे, तुम्ही मित्रपक्ष आहे तुमचा. माझा आम्ही संघर्ष संपवलेला आहे. ओके, संघर्षात ताण आणि शक्ती उरलेली नाही, काळजी करू नका. असते असते सगळ्या गोष्टी होत राहतील. आणि ते कुठल्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहिती नाही, मलाही माहिती नाही. आमच्या माहितीनुसार अजितदादा गटात आहे. मला काही माहिती असू पण मला माहिती नाही ना ते कुठल्या पक्षात आहे. आणि ते स्वतःला माहिती आहे का नाही त्यांना माहिती नाही. त्यामुळे तुम्ही त्यांच्याकडून माहिती घ्या. यापूर्वी कराड हा मोठा भाऊ होता. आता सगळं सातारा आणि तुम्ही सगळे मोठे भाऊ झालाय. आमच्या कराडकडे लक्ष ठेवणार आहे का? मला एका अजून तुमच्यासारख्या एवढ्या सुज्ञ पत्रकारांनी एका जिल्ह्यामध्ये 2 भाग करणं, अशा पद्धतीचं प्रश्न विचारणं मुळातच मला आपण कुठं बसलोय? यशवंतराव कुठं उभा होता? आपण यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधीवर उभा आहे. यशवंतरावांनी आम्हाला हे संस्कार दिलेले आहेत, सगळ्यांना सोबत घेऊन जायचं, सगळ्यांना समान न्याय द्यायचा आणि सोबत घेऊन राजकारण करायचं. चव्हाण साहेबांची राम रांजे म्हणजे फलटण नाही. काय भावना आहेत? भावना याच आहेत की चव्हाण साहेबांनी या महाराष्ट्राची उभारणी केली आणि आपल्या जिल्ह्याला पण म्हणजे जेव्हापासून आम्ही पण राजकारण सुरू केलं तेव्हापासून, आता माझे वडील राजकारणात होते, भाऊसाहेब महाराज. चव्हाण साहेबांच्या विचारानं, त्यांच्या प्रेरणेनंच त्यांनी पण काम केलं होतं आणि आज त्याच मार्गावर आम्ही चाललो आहे. आज भारतीय जनता पार्टीनं आणि नेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आज आमच्या सर्वांवर ही जबाबदारी दिली. आज सातारा जिल्ह्यानं महायुतीला भरभरून यश दिलं आणि अशा याच्यातनं आता पुढची जे काही या जिल्ह्याचा विकास असेल, राज्याचा असेल, तो करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि या याच्यामध्ये चव्हाण साहेबांचा आशीर्वाद, चव्हाण साहेबांची त्यांच्याकडनं या स्मृतीस्थळावरनं त्यांची प्रेरणा घेणं आणि कामाला लागणं महाराष्ट्रामध्ये, हीच भावना म्हणजे माझ्या आणि सर्वांच्याच आमच्या मनात. आता सगळ्यांना वेळ लागले स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची. यापूर्वी अशी स्थिती होती की राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र होती, सत्ता त्यांची होती. मात्र राष्ट्रवादी वेगळं लढायचं, जिल्हा परिषद, जिल्हा बँक अशा सगळ्या संस्था राष्ट्रवादी एक हाती घ्यायचं. आता भाजप, राष्ट्रवादीची ताकद या ठिकाणी आहे. भाजप वेगळं लढणार आहे का सेना राष्ट्रवादीला बरोबर घेणार? नाही, हो का, आमचं भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही सगळेजण काम करतोय. महायुतीत आम्ही आहोत, सगळं बरोबर आहे. पण शेवटी ज्यावेळेला या निवडणुका जाहीर होतील त्यावेळेला आमचे नेते देवेंद्रजी ज्या सूचना आम्हाला देतील त्याप्रमाणे आम्ही जे काय असेल ते पुढचे निवडणुकांची तयारी, वाटचाल करू. पण आमचं एक सगळ्यांचं मत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचं ठाम आहे की जिल्हा परिषदवर अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचा झाला पाहिजे आणि आम्ही नक्की तो करणार, एवढं आम्हाला सगळ्यांना. पालकमंत्री म्हणून तुमच्या नावाची चर्चा जास्त होत आहे. नाही, आता हे अधिकार मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे आहेत. ते काय आमच्या कुणाच्याच अधिकारातला हा विषय नाही. मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादा असतील, एकनाथ शिंदे साहेब असतील, हे योग्य निर्णय घेतील त्याच्यामध्ये. जिल्ह्याच्या एकूणच कामासंदर्भात तुमच्या दोघांचं कॅबिनेट मंत्री म्हणून विजन काय आहे?
जिल्ह्यातले आता म्हणजे माझं जर विचार तर आम्ही जे जिल्ह्यातले जे प्रामुख्यानं आता जयाभाऊंचा जो आहे दुष्काळी तालुका असेल किंवा आता माझ्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, या माध्यमातून आपल्या इथली म्हणजे रस्ते म्हणा, नवीन जे काय बांधकामं असतील, पुलाचे विषय असतील, मागे रवींद्र चव्हाण साहेबांनी हॅममधनं बरीच कामं नवीन केली. आज एशियन डेव्हलपमेंट बँक ADB बँकेचं आपल्याला फंडिंग मिळते. त्यामुळं जिल्ह्यामध्ये रस्त्याचं जाळं चांगलं असावं, दर्जेदार आणि क्वालिटीची कामं व्हावीत याकडं लक्ष नक्कीच माझं